हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ क्लासिफिकेशन ऑफ पिरियॉडिक टेबल डिस्कस केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव जे आपण डिस्कस केलं दॅट वॉज ऑफ डॉबेरिनर. डॉबेरिनर्स ट्रायड आपण पाहिलेले आहेत. आफ्टर दॅट वी हॅव डिस्कस्ड अबाउट द न्यूलँड्स ऑक्टेव्ज, राईट. थर्ड आपण डिस्कस केलं होतं लॉथर मेयर ॲटॉमिक व्हॉल्यूम वर्सेस ॲटॉमिक वेट कर्व, right. And after that the most important classification was given by Mendeleev's जे periodic table होतं that was dependent upon one law that was called Mendeleev's periodic law, right. And that Mendeleev's periodic law states that the physical and chemical properties of the elements are the periodic function of atomic weights, राईट. तर त्याच्यामध्ये मेंडेलिव्हनी काय डिस्कस केलं होतं की जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सना आपण कशा पद्धतीनं क्लासिफाय करू शकतो, तर डिपेंडिंग अपॉन देअर ॲटॉमिक वेट्स. आपण जर एलिमेंट्सना ॲटॉमिक वेट्सच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज करत गेलो तर आफ्टर सम टाईम फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर गोइंग टू रिपीट. बट त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळाले अँड दोज प्रॉब्लेम्स ऑल्सो डिस्कस्ड इन द अर्लियर लेक्चर. आपण काय सांगितलं होतं, पोझिशन ऑफ हायड्रोजन वॉज नॉट फिक्स्ड. पोझिशन अल्कली मेटल्सबरोबर सुद्धा आपण त्यांना ठेवू शकत होतो, ॲज वेल ॲज हायड्रोजनला आपण हॅलोजनसोबत जे 7th A ग्रुपमध्ये काय केले होते, अरेंज केले होते, तिथेही आपण हायड्रोजनला काय करू शकत होतो, पोझिशन देऊ शकत होतो बिकॉज ऑफ द सिमिलॅरिटीज इन द प्रॉपर्टीज. सो नेमकं हायड्रोजनला कुठे प्लेस करायचं हा त्यावेळीही एक प्रश्न होता आणि अजूनही तो प्रश्न काय झालेला नाही आहे, सुटलेला नाही आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग जी आहे दॅट वॉज ॲनॉमलस पेअर्स. ठीक आहे. सो ॲनॉमलस पेअर्सचा अर्थ काय असतो, ॲनॉमलसचा अर्थ असतो डिफरंट पेअर्स किंवा विचित्र पेअर्स झाले होते. विचित्रचा अर्थ काय, तर कोबाल्ट आणि जर निकेलचा विचार केला तर कोबाल्ट वॉज हॅविंग ॲटॉमिक वेट 58.9 अँड निकेल वॉज हॅविंग ॲटॉमिक वेट 58.6. बट झालं कसं होतं, कोबाल्ट जो आहे कोबाल्टला आधी जागा दिली होती आणि आफ्टरवर्ड निकेल वॉज प्लेस्ड. म्हणजे काय, तर ज्याचा ॲटॉमिक वेट कमी आहे त्याला नंतर ठेवलं गेलं आणि ॲटॉमिक वेट ज्याचं जास्त आहे तो आधी प्लेस केला गेला. सो दिस इज कॉल्ड ॲनॉमलस पेअर. आणखीन एक आपण एक्झाम्पल बघितलं होतं टेल्युरियम आणि आयोडीन, राईट. टेल्युरियम हॅज ॲटॉमिक मास 127.6 म्हणजे ऑलमोस्ट 128 अँड आयोडीन हॅज ॲटॉमिक मास 126.9 म्हणजे ऑलमोस्ट 127, राईट. पण पिरियॉडिक टेबलमध्ये मेंडेलिव्हच्या काय झालं होतं की जो टेल्युरियम होता तो टेल्युरियम आधी प्लेस केला गेला होता आणि आफ्टर दॅट आयोडीनला जागा दिली गेली होती. ठीक आहे. सो दीज वर द ॲनॉमलस पेअर्स. तर नेक्स्ट जो काही प्रॉब्लेम होता दॅट वॉज रिगार्डिंग द आयसोटोप्स. आयसोटोप्सचा अर्थ काय असतो, व्हॉट इज मीन बाय आयसोटोप्स. आयसोटोप्स मीन्स atoms of the same element having same atomic number but different mass number, राईट. मग त्या अकॉर्डिंग आपण म्हणू शकतो, समजा हायड्रोजन जर कन्सिडर केला तर हायड्रोजन हॅज हाऊ मेनी आयसोटोप्स, 3 आयसोटोप्स, राईट. सो एक असतो 1H1, दुसरा असतो 1H2 ड्युटेरियम ज्याला म्हटलं जातं आणि तिसरा असतो 1H3. फॉर एक्झाम्पल म्हणून हायड्रोजनचं सांगते आहे. तर असं जर आयसोटोप्स एखाद्या एलिमेंटचे फाउंड होत असतील तर त्यांना पण काय केलं गेलं पाहिजे, डिफरंट ठिकाणी पोझिशन दिली पाहिजे, राईट. म्हणजे हायड्रोजनचे जे आयसोटोप्स आहेत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला प्लेस करता आलं पाहिजे. तर तसं न करता त्यांनी आयसोटोप्सना पोझिशन सेम काय म्हणू शकतो आपण ग्रुपमध्ये दिली होती. सो आयसोटोप्स आर द ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर but different atomic mass number. So according to the Mendeleev's classification these should be placed at the different places depending upon their atomic masses, right. So however isotopes have not been given separate places into the Mendeleev's periodic table. That was the another demerit of the मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की काही सिमिलर एलिमेंट्सना सेपरेट केलं गेलं होतं आणि काही डिससिमिलर एलिमेंट्सना काय केलं गेलं होतं, ग्रुप केलं होतं. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे सेम प्रॉपर्टीज दाखवणारे एलिमेंट्स होते. पण त्यांच्यासोबतच फर्स्ट A ग्रुपमध्ये कोणाला ठेवलं होतं, गोल्डला ठेवलं होतं, ॲज वेल ॲज कॉपर,
वॉज देअर ॲज वेल ॲज सिल्वर वॉज देअर अलॉंग विथ दीज थ्री. ठीक आहे, तर ह्याचा अर्थ काय की यांच्या प्रॉपर्टीज यांच्यासारख्या नाही आहेत तरीसुद्धा फर्स्ट ए ग्रुपमध्ये या तिघांना सुद्धा पोझिशन दिली गेली होती. तर दीज वेर द वी कॅन से द demerits of the Mendeleev's periodic table. Afterwards comes Henry Moseley. Henry Moseley was English physicist. ठीक है, he was English physicist and in 1913 he was doing some experiments on the elements. हेनरी मोस्लेनी काय केलं होतं की वेगवेगळे एलिमेंट जे त्यावेळेला नोन होते त्या एलिमेंट्सवर त्यांनी एक्सपेरिमेंटेशन सुरू केलं होतं आणि त्या एलिमेंट्सना त्यांनी हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्सनी बंबार्ड करायला स्टार्ट केलं. एव्हरी एलिमेंट ही वॉज टेकिंग एव्हरी एलिमेंट अँड ही वॉज बंबार्डिंग देम विथ द हाय एनर्जी electrons, and when he bombard those elements, atoms of those elements with the high energy electron, ते जे ॲटम्स होते ते काही एक्सरेज इमिट करत होते, एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचे एक्सरेज इमिट करत होते. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एक असं टार्गेट घेतलेलं आहे, तिथं तो एलिमेंट प्लेस केलेला आहे, एलिमेंटचा ॲटम कन्सिडर करू आणि त्यांनी काय केलं एका गनमधून इलेक्ट्रॉनला काय केलं त्याच्यावर बंबार्ड केलं तर इट इज गोइंग टू इमिट व्हॉट एक्सरे. ठीक आहे, अँड एक्सरेची काहीतरी काय असते फ्रिक्वेन्सी असते एक पर्टिक्युलर ॲज इट इज अ वेव. एक्सरेला पण काय असणार आहे एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असणार आहे. ठीक आहे, सो असं वेगवेगळ्या एलिमेंट्सना इथं काय केलं त्यांनी टार्गेट म्हणून प्लेस केलं आणि इलेक्ट्रॉन त्याच्यावर बंबार्ड करत गेला. प्रत्येक एलिमेंटची फ्रिक्वेन्सी तो चेक करत गेला आणि त्या फ्रिक्वेन्सीचं स्क्वेअर रूट जे आहे ठीक आहे फ्रिक्वेन्सीचं स्क्वेअर रूट वर्सेस ॲटॉमिक नंबर. प्रत्येक एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर मीन्स प्रोटॉनची संख्या राईट. ॲटॉमिक नंबर वर्सेस फ्रिक्वेन्सीचा जेव्हा त्यांनी ग्राफ ड्रॉ केला इट वॉज स्ट्रेट लाईन. हे कशी दिसते आपल्याला इट वॉज स्ट्रेट लाईन अँड इट वॉज हॅविंग अ पॉझिटिव्ह स्लोप. ठीक आहे, तर ज्या वेळेला त्यांनी फ्रिक्वेन्सी वर्सेस ॲटॉमिक नंबरचा ग्राफ ड्रॉ केला तर त्याला स्ट्रेट लाईन जी मिळाली त्यावरनं त्यानं काय केलं एक गोष्ट कन्क्लूड केली की दी फ्रिक्वेन्सी ऑफ अन एलिमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट ॲटॉमिक नंबर. आणि त्यावरून त्यांनी काय सांगितलं की जर फ्रिक्वेन्सी प्रत्येक एलिमेंटची ॲटॉमिक नंबरला काय असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर ह्याचा अर्थ आहे की प्रत्येक एलिमेंट जो आहे हे त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या त्याच्या ॲटॉमिक नंबरवर डिपेंड करतात, ॲटॉमिक वेटवर डिपेंड करत नाहीत. ठीक आहे, सो ही इन्व्हेंटेड हिज लॉ दॅट वॉज कॉल्ड मॉडर्न पिरियॉडिक लॉ. ठीक आहे, सो ह्या एक्सपेरिमेंटेशनवरनं त्यानं जे कन्क्ल्युजन काढलं होतं की फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲटॉमिक नंबर. दॅट मीन्स इन टर्न the physical and chemical properties depends on atomic number and not on atomic weights. So modern periodic law मध्ये त्यांनी तेच स्टेटमेंट काय केलेलं आहे लिहिलेलं आहे की द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज of element are periodic function of atomic number, and from that he invented the modern periodic table. आणि त्याच्यामध्ये त्यानं काय केलं की ॲटॉमिक नंबरच्या अकॉर्डिंग एलिमेंट्सना तो अरेंज करत गेला अँड ही फाउंड दॅट आफ्टर सर्टन इंटरवल. ठीक आहे, आफ्टर सर्टन इंटरवल ॲटॉमिक नंबरच्या अकॉर्डिंग जर आपण एलिमेंट्सना काय केलं प्लेस केलं तर जे एलिमेंट सिमिलर प्रॉपर्टीज दाखवतात ते एका ग्रुपमध्ये येतात. ठीक आहे, सो वी कॅन से दॅट द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक number. That means those depends upon the atomic number and not on atomic weight. So this experiment helps him to conclude this law. Okay, आणि याचा वापर करून त्यानं जे पिरियॉडिक टेबल इन्व्हेंट केलं दॅट वॉज कॉल्ड मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबललाच आपण काय केलेलं आहे लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल असंही म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं IUPAC जी आहे IUPAC म्हणजे जसे जसं इन्व्हेन्शन होत गेलं आफ्टर मोस्ले पुन्हा त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करण्यात आले आणि मग जे नवीन पिरियॉडिक टेबल इन्व्हेंट झालं दॅट वॉज कॉल्ड लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक
टेबल. ठीक आहे, अँड दॅट इज अवर न्यू पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, तर त्यालाच आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल असंही म्हणतो. तर त्याच्यामध्ये IUPACनं काय केलेलं आहे, आपला जो हेनरी मोसले होता त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये त्यानं फर्स्ट ए, सेकंड ए, त्याच्यानंतर थर्ड ए अशा पद्धतीनं, त्यानंतर आपण म्हणू शकतो थर्ड बी, फोर्थ बी, फर्स्ट बी, असे असे रोमन आकडे वापरले होते. तर IUPACने काय केले, हे जे ग्रुप्स आहेत ज्यांना अशा पद्धतीनं त्याने नंबरिंग केलं होतं त्यांना चेंज केलं आणि सिम्पली 1 to 18 ग्रुप्समध्ये, ग्रुप्सचा अर्थ आहे व्हर्टिकल कॉलम्स. ठीक आहे, उभे कॉलम्स जे असतात त्यांना आपण काय म्हणतो, ग्रुप्स म्हणतो. तर 1 ते 18 ग्रुपमध्ये काय केलेलं आहे, ग्रुपमध्ये पिरियॉडिक टेबलला डिवाइड केलेलं आहे अँड देर आर 7 पीरियड्स. ठीक आहे, सो इट वॉज गिवन बाय IUPAC आफ्टरवर्ड्स. सो आय एम गोइंग टू शो यू द पिरियॉडिक टेबल ऑफ आवर हेनरी मोसले नाव, अँड we are going to discuss some important things regarding that periodic table, and afterwards in the next video we are going to discuss about the elements, how to recognize, how to remember those elements. So mnemonics we are going to discuss in the next lecture. Okay, so here there is a periodic table which was given by Henry Moseley. So here you can see clearly that इथे बघा, फर्स्ट ग्रुप जो आहे त्याला फर्स्ट ए म्हटलेला आहे, सेकंड ग्रुप जो आहे त्याला सेकंड ए म्हटलेला आहे. ठीक आहे, आणि सेकंड ए नंतर थर्ड ए कुठं आहे बघा, 13th ग्रुप जो आहे त्याला थर्ड ए, फोर्थ ए, फिफ्थ ए, सिक्स्थ ए, सेवन्थ ए, एट्थ ए, असं इथून पुढे ए स्टार्ट झालेलं आहे. नेक्स्ट त्यांनी काय केलं, 11th आणि 12th जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये फर्स्ट बी, सेकंड बी केलेलं आहे, आणि त्यानंतर पुन्हा 3 to 10 पर्यंत तो काय करत गेला, बीला काय करत गेला, डिफरन्शिएट करत गेला. म्हणजे इथं जर फर्स्ट आणि सेकंड बी असेल तर इथं काय आहे, थर्ड बी, फोर्थ बी, फिफ्थ बी, सिक्स्थ बी, सेवन्थ बी, अँड दिस वन इज 8 to 10 इज 8th बी. अशा पद्धतीनं हे जे नंबरिंग होतं हे कोणाचं होतं, इट वॉज गिवन बाय हेनरी मोसले. But IUPAC simplified this and they differentiated these groups in directly 1 to 18 ग्रुप्स. ठीक आहे, सो हे जे वर्टिकल कॉलम्स दिसत आहेत त्यांना आपण ग्रुप्स म्हणणार आहोत, आणि ते टोटल किती आहेत, 18 आहेत. अँड हाऊ मेनी हॉरिझॉन्टल रोज आर देअर, सी हॉरिझॉन्टल रोज म्हणजे हे अशा. ठीक आहे, तर पहिली हॉरिझॉन्टल रो बघा ही अशी आहे ॲक्च्युली. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये 2 एलिमेंट्स दिसत आहेत, हायड्रोजन आणि हेलियम. सो फर्स्ट पिरियडमध्ये 2 एलिमेंट, सेकंड पिरियडमध्ये दिसतं आपल्याला 8 एलिमेंट्स आहेत, थर्ड पिरियड 8 एलिमेंट्स, फोर्थ पिरियड जर तुम्ही काउंट केलं तर 18 एलिमेंट्स असणार आहेत. फिफ्थ पिरियड जो आहे त्याच्यामध्ये पण 18 एलिमेंट्स असणार आहेत. सिक्स्थ पिरियडमध्ये मात्र 32 एलिमेंट्स असतात. ठीक आहे, 32 कसे, तर लॅन्थेनमच्या इथे स्टार दाखवलेला दिसतोय, लॅन्थेनमच्या इथे स्टार आहे. तर हा जो लॅन्थेनम आहे तिथे बघा ॲटॉमिक नंबर दिसतोय 57, पुढे डायरेक्टली ॲटॉमिक नंबर किती दिला आहे, 72. मग ह्यांच्यामधले एलिमेंट्स गेले कुठे, तर त्यांच्यामध्ये जे एलिमेंट्स असतात 57 to 72 मध्ये त्यांना उचलून आपण कुठे ठेवलेलं आहे बघा, 57 नंतर लॅन्थेनम नंतर कोण येतो, सिरियम येतो. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर 58 to 71. ठीक आहे, तर हे जे एलिमेंट्स येतात आफ्टर लॅन्थेनम त्यांना लॅन्थेनॉइड्स असं म्हटलेलं आहे. ॲक्च्युली त्यांची पोझिशन इथं आहे, पण पिरियॉडिक टेबलची सिमेट्री चेंज होऊ नये म्हणून आपण त्यांना उचलून काय केलेलं आहे, इथं बॉटमला प्लेस केलेलं आहे ॲज अ लॅन्थेनॉइड्स. सो दीज आर 14 एलिमेंट्स. So along with these elements, these 14 are going to be included. So total 32 elements are in the 6th period. And here also total how many elements? 32 elements. कसे, आफ्टर ॲक्टिनियम देर इज 2 स्टार. 2 स्टार का दिलेले आहे, ॲक्टिनियम नंतर हे बघा 2 स्टार्स. कशासाठी, तर ॲक्टिनियम नंतर येणारे एलिमेंट जे आहेत ज्यांना ॲक्टिनॉइड्स म्हटलं जातं, स्टार्ट्स फ्रॉम TH, दॅट इज थोरियम टू LR, लॉरेन्शियम, थोरियम टू लॉरेन्शियम. ही जी नेक्स्ट सेकंडवाली लाईन दिसते 14 एलिमेंट्सची, स्टार्टिंग फ्रॉम ॲटॉमिक नंबर 90 to 103, आणि 104 बघा इथे येतो रुदरफोर्डियम दिसतोय. तर हे जे एलिमेंट्स आहेत ह्यांना ॲक्टिनॉइड्स म्हटलं जातं. हे 14 एलिमेंट्स हेही इथे आहेत, कोणत्या पिरियडमध्ये, 7th पिरियडमध्ये येतात. ग्रुप कोणता, थर्ड ग्रुप. ठीक आहे, पण आपण त्यांना उचलून इथे ठेवलं आहे खालच्या बाजूला. कशासाठी, जर ह्या दोघांना आपण इथे कम्प्लीट प्लेस करण्याचा प्रयत्न केला तर पिरियॉडिक टेबलचा जो शेप आहे तो चेंज होणार. सो टू मेंटेन दॅट शेप वी हॅव placed those lanthanides and actinides into the at the bottom of the periodic table. ठीक आहे, सो आय थिंक यू आर गेटिंग द थिंग्स की देर आर 18
groups and 7 periods. Okay, and most important thing, this periodic table is divided into 4 blocks. ठीक आहे. सो सी ओव्हर हिअर एस ब्लॉक असं म्हटलेलं, थोडं ग्रे कलरनी दाखवलेलं दिसतंय एस ब्लॉक एलिमेंट्स. फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप एलिमेंट्स एस ब्लॉक. 3 to 12. सी ओव्हर हिअर 3 to 12. हे बघा 3 to 12. काय म्हणणार आपण त्यांना? डी ब्लॉक एलिमेंट्स. त्यांनाच ट्रान्झिशन एलिमेंट्स असंही म्हटलं जातं. वाय दे आर कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट्स? ऑल दीज थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, दीज एलिमेंट्स आर कॉल्ड पी ब्लॉक एलिमेंट्स. काय म्हटलं जातं यांना? पी ब्लॉक एलिमेंट्स. ओके, अँड द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल देर आर एफ ब्लॉक एलिमेंट्स. ट्रान्झिशन एलिमेंट्स, एस ब्लॉक, अल्कली मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स. These are p block elements. Some non-metals as well as metalloids are present over there. And these are f block elements ज्याच्यामध्ये आपल्याला रेअर अर्थ एलिमेंट्स बघायला मिळतात. ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय रेअर अर्थ एलिमेंट्स? असे एलिमेंट जी अर्थ क्रस्टमध्ये खूप कमी प्रमाणात रेअरली सापडतात. ठीक आहे. सो त्याला म्हटलं जातं रेअर अर्थ एलिमेंट्स. तर हे सगळे रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत स्टार्टिंग फ्रॉम 58 to 71 लॅन्थिनाइट्स, 90 to 103 थोरियम टू लॉरेन्शियम ॲक्टिनाइट्स. ठीक आहे. आय होप यू आर गेटिंग क्लिअर विथ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. दिस इज अवर मॉडर्न पिरियॉडिक टेबल. देर इज अ क्लोज connection between this periodic table and the electronic configuration of the element. So in the next video we are going to discuss how to remember these elements first, and then we are going to discuss about the electronic configuration of the elements. I hope you are clear with the things how this periodic table was invented by Henry Moseley and how it is getting modified from that फर्स्ट पिरियॉडिक टेबल अँड टिल नाव इट इज गेटिंग मॉडिफाईड. ओके, सो इथं आपल्याला टोटल 118 एलिमेंट्स ऑलमोस्ट काय झालेले दिसतात इथे आपल्याला बघायला मिळू शकतात. ठीक आहे. सो इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट वाय दे आर कॉल्ड एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक अँड ऑल, अँड हाऊ टू रिमेंबर देम, आणि त्यांच्या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.